नेक्स्ट आपण बघूया की आपल्या सूर्याच्या सगळ्यात जवळचा जो प्लॅनेट आहे ग्रह मर्क्युरी प्लॅनेट बुध ग्रह. तो बुध ग्रह हा सगळ्यात जवळचा प्लॅनेट आहे, परंतु हे लक्षात घ्या की बुध हा जवळचा आहे, परंतु आपल्या सोलर सिस्टीम मधला सगळ्यात हॉटेस्ट सगळ्यात गरम प्लॅनेट हा व्हीनस आहे, शुक्र आहे. तर हे काय आहे ते मी पुढे सांगितलं आपल्याला. सो इट इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन. मर्क्युरी द स्मॉलेस्ट लाइटेस्ट ऑफ ऑल द 8 प्लॅनेट, म्हणजे हा 8 ग्रहांपैकी सगळ्यात स्मॉल आणि सगळ्यात हलका असा हा प्लॅनेट आहे. सिस्टीम सोलर सिस्टीम हॅज नो मून्स इक्वल टू 176 मर्क्युरी. म्हणजे याला मर्क्युरीला कुठलेही मून या ठिकाणी नाही आहेत. वन डे ऑन मर्क्युरी प्लॅनेट्स आफ्टर द अर्थ इज द सेकंड हॉटेस्ट प्लॅनेट आफ्टर व्हेनस. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मर्क्युरी हा 2 नंबरचा उष्ण असा प्लॅनेट आहे, गरम असा प्लॅनेट आहे 2 नंबरचा. 1 नंबरला सगळ्यात गरम प्लॅनेट आहे व्हीनस. ते काय आहे ते आपण नंतर बघूया. सो मर्क्युरी हॅज नो ऍटमॉस्फिअर, हॅज नो गॅसेस. त्याच्यावरती कुठला ऍटमॉस्फिअर नाही, गॅसेस नाही, ऑक्सिजन, नायट्रोजन, ओझोन काहीच नाही. गॅलिलिओ मेड द फर्स्ट टेलिस्कोप ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेट इन द अर्ली 17th सेंचुरी. तर गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध लावला आणि त्यानंतर त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं होतं त्यावेळेस त्यांनी त्याच्याबद्दल शोध लावला होता मर्क्युरीचा. द मर्क्युरी हॅज द फास्टेस्ट रिव्हॉल्युशन इन द सोलर सिस्टम अबाउट 88 days. तो मर्क्युरी हा सगळ्यात जवळचा ग्रह असल्यामुळे सूर्याच्या तो खूप फास्ट रिव्हॉल्युशन करतो सूर्याभोवती, आणि तो सगळ्यात फास्ट म्हणजे 88 दिवसामध्ये सूर्याला एक फेरी पूर्ण करतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे रस्ता आला असेल आपल्या की जे जवळचे ग्रह असतात सूर्याच्या ते फास्ट रिव्हॉल्युशन करतात आणि रोटेशन हळूहळू करतात. नेक्स्ट प्लॅनेट आपण बघूया, तो आहे व्हीनस म्हणजे शुक्र. तर शुक्र हा सूर्यापासून सेकंड नंबरला प्लॅनेट आहे मर्क्युरी नंतर, परंतु हा सगळ्यात हॉटेस्ट प्लॅनेट आहे, कारण या व्हीनस वरती असे काही गॅसेस आहेत आणि या गॅसेसमुळे या ठिकाणी ग्रीन हाऊस इफेक्ट हा तयार होतो. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय हे मी परत सांगणारच आहे, पण आता सांगतो. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय की जे गॅसेस आहेत त्यावरचे ते तिथल्या उष्णतेला स्टोअर करून ठेवतात, त्याच्यामुळे तिथं गरमी किंवा उष्णता खूप प्रचंड वाढते. त्याच्यामुळे तो तो 1 नंबरचा गरम असा प्लॅनेट आहे व्हीनस म्हणजे शुक्र. आणि त्याच्यामुळे तो खूप चमकतो पण. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पृष्ठभागाच्या पाणी आणि ऑक्सिजन त्याच्यामध्ये नाहीये. शुक्र हा पृथ्वीसारखाच आकाराने वस्तुमान असल्यामुळं त्याला पृथ्वीच्या जुळे त्याला नाही का तो त्याला ट्विन प्लॅनेट असं म्हणलं जातं. पृथ्वीचा ट्विन प्लॅनेट जुळा ग्रह असं म्हणलं जातं, कारण तो सेम पृथ्वीसारखा आहे दिसायला वगैरे. तो त्याच्यामध्ये Venus is the hottest planet of our solar system. Venus has no water, oxygen. Venus is known as the Earth's twin. It has the same size and mass. Venus surrounded by a thick cloud and cover. Therefore, it is known as the veiled planet. Venus is known as the morning star as well as evening star. ह्याला आपण मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार असं म्हणतो, कारण संध्याकाळी आणि सायंकाळी हा ग्रह हा चमकून दिसतो आपल्याला, चमकत असतो. त्याच्यामुळे त्याला मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार असं व्हीनसला म्हटलं जातं. ओके, जर आपल्याला हे समजत असेल मी काय बोलतोय ते क्लिअर होत असेल तर सी टाईप करू शकता. जर आकाशामध्ये आपण रात्री पाहिलं तर आपल्याला हे अशा प्रकारे दिसतोय आपल्याला. इथं वरती मून आहे, त्यात इथं सिरियस हा सगळ्यात ब्राईटेस्ट स्टार दिसतोय आपल्याला. या ठिकाणी व्हीनस पण दिसतोय, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार. म्हणजे हा ऍक्च्युली प्लॅनेट आहे, पण त्याला बोलताना आपण इव्हनिंग स्टार, मॉर्निंग स्टार असं म्हणलं जातं. आणि हे बाकीचे मग इथं कॉन्स्टिलेशन पण दिसत आहे. कॉन्स्टिलेशन म्हणजे नक्षत्र. हे नक्षत्र काही आपण पुढे जाऊन बघणारच आहेत. ठीक आहे, पण हा एक अशा प्रकारे व्हीनस कसं दिसतंय आपण बघितलं. पुढचा महत्वाचा ग्रह आपण पाहूया, पृथ्वी. आपली पृथ्वी, अर्थ. तो अर्थ इज द थर्ड प्लॅनेट. हा तिसरा प्लॅनेट आहे सूर्यापासूनचा. अँड इट इज द फिफ्थ लार्जेस्ट प्लॅनेट ऑन द सोलर सिस्टीम. तो फिफ्थ लार्जेस्ट प्लॅनेट आहे सोलर सिस्टीम मधला. अर्थ इज टिल्टेड 23.5 डिग्री. तो पृथ्वी जे आहे त्याचा ऍक्सिस जो आहे तो अशा प्रकारे तिरका ऍक्सिस पृथ्वीचा आहे. तो पण 23.5 डिग्रीने तो पृथ्वी टिल्ट झालेला आहे. अँड रोटेट्स 1 डिग्री इन 4 मिनिट्स. तर पृथ्वी 4 मिनिटामध्ये 1 डिग्री फिरते. 4 मिनिटामध्ये 1 डिग्री स्वतःभोवती पृथ्वी फिरते. ज्या 360 डिग्री पृथ्वी फिरते त्या स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. तो इट टेक्स 23 hours 56 minutes टू रोटेट ऑन इट्स ऍक्सिस. तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास अप्रॉक्सिमेटली लागतात, पण जर एकदम क्लिअरिटी मध्ये 23 तास 56 मिनिट लागतात. इट टेक्स 365 days अँड 5 hours अँड 48 minutes टू रिव्हॉल्व ऑन द सन. म्हणजे एकदम क्लॅरिटीने बघितलं तर आपण म्हणतो 365 दिवसामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण ऍक्च्युअली तिला लागतात 365 दिवस, 5 तास आणि 48 मिनिट सूर्याभोवती फिरायला लागतात. अर्थ इज नोन ॲज वॉटरी प्लॅनेट.
कारण पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात पाणी असणारा असा हा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे त्याला ब्ल्यू प्लॅनेट असंही म्हणलं जातं किंवा वॉटर प्लॅनेट असं म्हणलं जातं. अर्थ इज ओनली प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम दॅट सपोर्ट द लाईफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि हा एकमेव ग्रह आहे की याच्यावरती लाईफ आहे, जीवन आहे, प्राणी आहेत. असं कुठल्याही सिस्टीम लाईफ वरती किंवा प्लॅनेट वरती अशा प्रकारे लाईफ सिस्टीम सापडलेली नाहीये अजून. माणूस हुडकत आहे की दुसऱ्या ग्रहावरती कुठे एलियन वगैरे काय आहेत का, पण अजून तरी काही सापडलेलं नाहीये. तर आपला हा टॉपिक जर क्लिअर झाला असेल तर सी टाईप करू शकता. कसं आहे, तर नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. चंद्र. चंद्र सर्वांना माहिती आहे, आवडत आहे, पण त्याच्याबद्दल क्लॅरिटी असणं पण गरजेचं आहे एक्झामसाठी. तो चंद्र, मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. तर मून काय, पहिली गोष्ट मून हा प्लॅनेट नाहीये. तर मून हा सॅटेलाइट आहे, म्हणजे उपग्रह आहे की जो पृथ्वीभोवती फिरत आहे. तो पृथ्वीचा तो सॅटेलाइट आहे. ओके. द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ इज नोन ॲज द अपॉजी. तो चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं सगळ्यात जास्तीचं जे अंतर आहे त्याला आपण अपॉजी असं म्हणतात. अँड मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द मून अँड अर्थ, जे कमीत कमी अंतर आहे त्याला पेरिग्री असं म्हणलं जातं. द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द मून अँड द अर्थ इज 384,440 किलोमीटर, म्हणजे 3,84,400 किलोमीटर एवढं साधारण डिस्टन्स पृथ्वी आणि चंद्रामध्ये आहे. सो इट टेक्स 27.3 days फॉर द मून टू रोटेट्स ऑन इट्स ओन ॲक्सिस नोन ॲज द सायडरल मंथ. तो सूर्य स्वतःभोवती फिरायला मूनला 27.3 दिवस लागतात त्याच्यामध्ये. तो मून टेक्स अप्रॉक्सिमेटली सेम पिरियड ऑफ टाइम टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ ॲज इट टेक्स ड्युरिंग द रोटेशन. ठीक आहे. तर मून जो आहे तेवढेच दिवस सूर्याभोवती, स्वतः पृथ्वीभोवती रिव्हॉल्युशन करायला 27.3 दिवस तेवढेच लावतो. आणि त्याच्यामुळं चंद्राची एक साइड आपल्याला दिसत नाही. सो मून ह्युजन्स इज द मून टॉलेस्ट माउंटेन विथ द हाईट ऑफ 18,046 फीट. तर मॉन्स ह्युजन नावाचा जो पर्वत आहे तो चंद्रावरचा सगळ्यात उंच पर्वत या ठिकाणी आहे. तो मोर दॅन हाफ ऑफ द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, आणि हा साधारण माउंट एव्हरेस्टच्या निम्म्या हाईटचा हा पर्वत आहे. मून हॅज नो ऍटमॉस्फिअर, नो साऊंड. तो मूनवरती ऍटमॉस्फिअर नाहीये, त्याच्यामुळे असा आवाज तिथं आपण बोललेला ऐकू येत नाहीये, कुठल्याही प्रकारचा ऍटमॉस्फिअर नाहीये. आणि मूनची ग्रॅव्हिटी ही कमी आहे. तर समजा मूनची ग्रॅव्हिटी कितीने कमी आहे, तर मूनची ग्रॅव्हिटी 1/6 आहे पृथ्वीच्या. म्हणजे समजा अर्थवरती एखाद्या माणसाचं वजन 60 किलो असेल, तर मूनवरती त्याचं वजन 60/6 केलं तर साधारण 10 किलो भरेल. तर ग्रॅव्हिटी नावाचा जो चॅप्टर असणार त्याच्यामध्ये आपण या गोष्टी डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर हा जर आपल्याला टॉपिक कळाला असेल, क्लिअर झाला असेल, तर चॅट बॉक्स मध्ये मून टाईप करू शकता. तर टेम्परेचर ड्युरिंग द डे टाइम इज अबाउट 100 डिग्री सेल्सिअस. जो चंद्रावरचं दिवसा तापमान आहे तो 100 डिग्री सेल्सिअस आहे. आणि नाईटला ते -1 डिग्री एवढं होतं, म्हणजे दिवसा 100 डिग्री आणि रात्री -1 डिग्री. तो किती तफावत आहे टेम्परेचरमध्ये, कमी आणि जास्त मध्ये. आणि अशा प्रकारच्यामुळं चंद्रावरती या कारणामुळं लाईफ एक्झिस्टन्स तर होणारच नाही. सो द साईज ऑफ द मून इज 1/4 ऑफ द साईज ऑफ द अर्थ. तो मूनची जी साईज आहे ते पृथ्वीच्या 1/4 आहे. इट टेक्स 1.3 सेकंड फॉर द लाईट टू रीच द अर्थ फ्रॉम द मून. तर पृथ्वीवरून टाकलेली लाईट चंद्रावरती पोहोचायला 1.3 सेकंद एवढा वेळ लागतो, 1.3 सेकंदामध्ये. ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द मून इज 1/6 दॅट ऑफ द अर्थ. आता आपण बघितलं की वजनामध्ये किती फरक येतो पृथ्वी आणि चंद्रामध्ये. द स्टडी ऑफ द मून इज कॉल्ड सेलिनॉलॉजी. हा महत्वाचा टॉपिक आहे. हा टर्म महत्वाची. सेलेनॉलॉजी या विषयाचा अर्थ होतो त्याच्यामध्ये चंद्राचा अभ्यास केला जातो. द मून इज ऑल्सो नोन ॲज द फॉसिल प्लॅनेट. मूनला फॉसिल प्लॅनेट असं म्हणलं जातं. हे पण माझं टॉपिक आहे याच्यामध्ये. चंद्रयान-1 इंडियाचं जे पहिलं मिशन आहे ते मून वॉज लॉन्च फ्रॉम श्रीहरिकोटा इन आंध्र प्रदेश. तर चंद्रयान-1 पृथ्वीवरून लॉन्च केलं होतं, इंडियाने लॉन्च केलं होतं इस्रोने. आणि आता चंद्रयान-3 पण लॉन्च झालं होतं जस्ट. त्याच्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो चंद्रयान जे फर्स्ट आहे श्रीहरिकोटा इन आंध्र प्रदेश, इट वॉज द फर्स्ट लुनार मिशन लॉन्च बाय इस्रो इन 2008 साली. देन Chandrayaan-2 was launched 22 जुलै 2019 श्रीहरिकोटा इन आंध्र प्रदेश. देन Chandrayaan-3 जस्ट आता पाठीमागे लॉन्च केलेलं गेल्या वर्षी. नेक्स्ट प्लॅनेट आपण बघूया. मार्स म्हणजे मंगळ. आणि मंगळ हा बघताशाने दिसतो की तो लाल कलरचा प्लॅनेट आहे, त्यामुळे त्याला रेड प्लॅनेट असं म्हणलं जातं. आणि त्याला रेड प्लॅनेट का म्हणलं जातं,
कारण त्याच्यामध्ये जे असं लोखंड गंजल्यावर कसं लाल दिसतं कलरचं, रस्टिंग झाल्यानंतर ना, तसंच त्याच्यावरती लोखंड आहे आणि ते गंजल्यामुळे तिथं तो लाल कलर दिसतो. त्याच्यामुळं तो एक गंजलेला आयर्न किंवा त्याच्यावरती आयर्न खूप प्रेझेंट आहे आणि त्या आयर्न ऑक्साईड, गंजलेल्या आयर्नला आपण आयर्न ऑक्साईड बोलतो, तर त्यामुळे आयर्न ऑक्साईडमुळे तो लाल कलरचा दिसतो. त्याच्यामुळे त्याला रेड प्लॅनेट असं म्हणलं जातं. मंगळ हा तो मार्स इज नोन एज द रेड प्लॅनेट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ आयर्न रिच सॉइल. मार्स इज द फोर्थ प्लॅनेट इन टर्म्स ऑफ डिस्टन्स फ्रॉम द सन. तो सूर्यापासूनच्या अंतराच्या बाबतीत तो 4थ्या क्रमांकाला आहे. मार्स इज द टेरेस्ट्रियल प्लॅनेट आहे हा, त्याच्यामध्ये खडकाळ जमिनीपासून हा बनलेला आहे. आणि मार्स नंतर पुढे ऍस्ट्रॉइडचा बेल्ट आहे, तिथून पुढे सगळे जोवियन प्लॅनेट स्टार्ट होतात पुढे. सो द ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द मार्स फ्रॉम द सन इज अबाउट 2 to 7.9 मिलियन किलोमीटर्स. तर सन पासून मार्सचं अंतर 2 to 7.9 मिलियन किलोमीटर्स आहे. तो इट टेक्स 687 days फॉर मार्स टू ऑर्बिट द सन. तर सन भोवती, सूर्याभोवती फेरी मारायला, रिव्हॉल्युशन करायला मार्सला 687 दिवस त्याच्यामध्ये लागतात. अँड 24.6 hours टू रोटेट ऑन इट्स ऍक्सिस. 24.6 hours लागतात. फोबोस आणि डेमोस आर द 2 moons ऑफ द मार्स. तो मार्स मंगळ ग्रहाचे जे चंद्र आहे त्याचं नाव आहे फोबोस आणि डेमोस, हे 2 महत्वाचे मून त्याला आहेत. सो इस्रो लॉन्च द फर्स्ट मार्स ऑर्बिटरी मिशन. आपल्या इस्रो मंगळावरती ही मिशन पाठवलं होतं, नाव होतं मॉम. म्हणजेच मार्स ऑर्बिटरी मिशन 5 नोव्हेंबर 2013 आणि इट्स कॉल मंगळ. आणि एक सक्सेसफुल हे मिशन होतं जगामधलं. पुढचा प्लॅनेट आपण पाहतोय तो म्हणजे ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजेच गुरु, आणि हा आपल्या सोलर सिस्टीम मधला बिगेस्ट प्लॅनेट आहे ज्युपिटर. तो ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट आहे सोलर सिस्टीम मधला. इट इज द फास्टेस्ट स्पिनिंग प्लॅनेट, आणि तो खूप फास्ट स्पिन करणारा, स्वतःभोवती फिरणारा फास्टेस्ट स्पिनिंग प्लॅनेट पण आहे. इट टेक्स ओनली 10 hours टू कम्प्लीट फुल रोटेशन ऑन इट. स्वतःभोवती फिरायला तो फक्त 10 तासामध्ये स्वतःभोवती फेरी पूर्ण करतो. तर त्याच्यावरती एक रेड स्पॉट पण आहे गुरुग्रहावरती, दिसतो आपल्याला एक असा रेड स्पॉट त्या ठिकाणी दिसतो आपल्याला, द ग्रेट रेड स्पॉट. म्हणजे ते एक प्रकारचं एक सायक्लॉनच आहे, एक चक्रीवादळच आहे की जे गुरुग्रहावरती कंटिन्युअसली चालू आहे, मिलियन्स ऑफ इयर्स झालं, त्याच्यामुळे तो रेड स्पॉट दिसतो आपल्याला. सो दॅट वॉज that red spots was identified in 1665. इटालियन ॲस्ट्रोनॉमर गोवियन कॅसोनी यांनी हा रेड स्पॉट पहिल्यांदा हुडकला होता. ज्युपिटर ऑल्सो हॅज अ फेंट रिंग सिस्टीम सराउंडिंग इट. ज्युपिटरला पण रिंग आहेत, पण त्या फार फेंट आहेत. जसं ज्युपिटरच्या नंतर जो सॅटर्न आहे त्याच्या रिंग्स एकदम दिसतात आपल्याला, त्या उठावदार आहेत. ज्युपिटर्स मॅग्नेटिक फील्ड इज 14 times स्ट्रॉंगर दॅन द अर्थ. ज्युपिटरला मॅग्नेटिक फील्ड जसं आपल्या पृथ्वीला पण मॅग्नेट आहे पृथ्वीच्या आतमध्ये, त्याला पण मॅग्नेटिक फील्ड जसं ज्युपिटरला पण आहे. तो ज्युपिटरचा स्ट्रॉंग आहे 14 times मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीपेक्षा. गॅनमेड, द गॅनमेड इज द लार्जेस्ट सॅटेलाइट ऑफ द ज्युपिटर अँड इट ऑल्सो लार्जेस्ट सॅटेलाइट इन द सोलर सिस्टीम. त्याचबरोबर सोलर सिस्टीम मधला हा सगळ्यात खूप मोठा सॅटेलाइट आहे गॅनमेड. Jupiter is also known as the winter planet as its average temperature is very low. ज्युपिटरला विंटर प्लॅनेट म्हणलं जातं कारण त्याचं ऍव्हरेज टेम्परेचर हे -148 हे एवढं असतं, त्यामुळे त्याला विंटर प्लॅनेट असं म्हणलं जातं. जर आपल्याला हा आतापर्यंत टॉपिक जर कळाला असेल तर आपण ज्युपिटर असं टाईप करू शकता, जर ज्युपिटर बद्दल टॉपिक आपल्याला कळाला असेल तर. तो वन ऑफ द फ्यू प्लॅनेट्स आपले फक्त राहिलेत, आपण कंटिन्यू करतोय. त्याच्यामध्ये सॅटर्न म्हणजे शनी. शनी हा ग्रह महत्वाचा आहे कारण त्याच्या अराउंड कडे आहेत, अशा रिंग्स आहेत, आणि त्याच्यामुळे हा फार फेमस आहे शनी ग्रह. त्याचबरोबर शनी ग्रह हा पूर्ण सोलर सिस्टीम मधला सगळ्यात हलका ग्रह आहे, सगळ्यात लाइटेस्ट प्लॅनेट आहे की त्याला पाण्यामध्ये जरी टाकलं तरी तो बुडू शकत नाही, एवढा तो हलका आहे. त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा पण कमी आहे. तो सॅटर्न इज द 6th planet विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम द सन अँड सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. तो सेकंड लार्जेस्ट आहे. सॅटर्नला गॅस जायंट असं म्हणलं जातं, त्याच्यामध्ये हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन हे गॅसेस आहेत. सॅटर्न इज द फ्लॅटेस्ट प्लॅनेट, तो एकदम फ्लॅट प्लॅनेट आहे. सॅटर्न ऑर्बिट द सन वन्स इन एव्हरी 29.4 अर्थ इयर्स. म्हणजे पृथ्वीवर जेवढे वर्ष असतात असे 29.4 वर्ष त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला लागतात. सॅटर्न द मोस्ट एक्सटेन्सिव्ह रिंग सिस्टीम, म्हणजे कुठल्याच ग्रहाला नाहीयेत अशा प्रकारच्या ह्या रिंग ह्या सॅटर्नला आहेत. त्यामुळे त्याला द ज्वेल ऑफ द सोलर सिस्टीम, द रिंगड प्लॅनेट असं म्हणलं जातं. ज्वेल ऑफ द सोलर सिस्टीम किंवा रिंग प्लॅनेट असं त्याला म्हणलं जातं. सॅटर्नला विथ 82 moons हॅज द मोस्ट नंबर ऑफ मून्स अमंग ऑल द प्लॅनेट्स. तो
सॅटर्नला 82 मून्स आहेत, त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त मून असणार असा प्लॅनेट असं म्हणलं जातं सोलर सिस्टम मध्ये. टायटन इज द लार्जेस्ट सॅटेलाइट ऑफ द सॅटर्न. तो सॅटर्नाचा जो मेन सॅटेलाइट आहे खूप मोठा असा, त्याचं नाव आहे टायटन. तो शनी ग्रहाचा सगळ्यात मोठा जो प्लॅनेट आहे, त्याचा जो मून आहे शनी ग्रहाचा. बघूया आपण महत्वाचा सेकंड लास्ट त्यामध्ये युरेनस. युरेनस हा सूर्यमालेतील तिसरा सर्वात मोठा ग्रह आहे. तो सूर्यापासून हा 7वा ग्रह आहे. युरेनसचा जो शोध आहे तो विल्यम हर्शल यांनी लावला होता. हा सर्वात थंड ग्रह आहे सूर्यमालेतला. त्याचबरोबर द ऍक्सिस ऑफ द युरेनस हॅज द लार्ज इन्क्लिनेशन, सो इट ॲपियर्स टू बी लाईंग डाऊन. त्याचा जो ऍक्सिस आहे तो एकदम असा पृथ्वी कशी तिरकी केलेली आहे तसा हा पूर्ण असा आडवा झालेला आहे. तो पूर्ण ह्याच्या साईडला आहे, त्यामुळे याला प्लॅनेट ऑन इट्स साइड्स असं म्हणलं जातं. त्याच्या बाजूला असलेला ग्रह असं त्याला म्हणलं जातं. युरेनस हॅज द सेकंड मोस्ट एक्सटेन्सिव्ह सेट ऑफ रिंग इन द सोलर सिस्टीम. शनी ग्रहानंतर युरेनसच्या रिंग ह्या जास्त प्रभावी आहेत, ठरत आहेत. युरेनस वॉज द फर्स्ट प्लॅनेट टू डिस्कवर्ड आफ्टर द इन्व्हेन्शन ऑफ टेलिस्कोप. तो टेलिस्कोपचा शोध लावल्यानंतर युरेनस हा सगळ्यात पहिला प्लॅनेट आहे की त्याचा शोध लावला होता. युरेनस रोटेट्स फ्रॉम द ईस्ट टू वेस्ट ऑन इट्स ऍक्सिस दॅट इज अपोजिट टू द अदर प्लॅनेट एक्सेप्ट द व्हीनस. तो युरेनस आणि व्हीनस हे एकमेव असे ग्रह आहेत, युरेनस आणि व्हीनस, की जे ईस्ट टू वेस्ट फिरतात. बाकी सर्व वेस्ट टू ईस्ट फिरतात सूर्याभोवती. तो सूर्यमालेतला सगळ्यात शेवटचा ग्रह आपण बघतोय, त्याचं नाव आहे नेपच्यून. तो नेपच्यून इज द मोस्ट सगळ्यात लांबचा ग्रह आहे सूर्यापासूनचा. अँड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड 1846 ला शोध लागला होता. नेपच्यून इज द स्मॉलेस्ट दॅन ऑल अदर गॅस जायंट. तो गॅस जायंट पेक्षा सगळ्यात स्मॉलेस्ट येतो. आणि इट इज व्हेरी सिमिलर टू द युरेनस. युरेनस सारखा तो सेम आहे, जवळजवळ त्याला ट्विन ऑफ युरेनस म्हणलं जातं. आणि याच्यावरती पण मिथेन रिंग आहेत, मिथेनच्या रिंग आहेत, आणि त्याच्यामुळे टेम्परेचर ह्याचं कमी आहे. ओके, तो हा सगळ्यात लांबचा प्लॅनेट होता युरेनस. आता आपण लास्ट प्लॅनेट सगळे बघून झालेले आहेत, पण जो प्लॅनेटच होता काही वर्षांपूर्वी नंतर त्याला ठरवलं गेलं की हा प्लॅनेट नाहीये, हा एक डॉर्फ प्लॅनेट आहे. कारण तो प्लॅनेट सारखा बिहेव करत नाहीये, त्याचं रोटेशन प्लॅनेट सारखं नाहीये. अशा काही गोष्टींमुळे त्याला प्लॅनेटच्या लिस्टमधून काढलं गेलं. त्याचं नाव आहे प्लुटो. तो प्लुटोला बटुग्रह किंवा डॉर्फ प्लॅनेट असं म्हणलं जातं. प्लुटो वॉज कन्सिडर्ड, त्याला 9th प्लॅनेट असं म्हणलं गेलं होतं 2006 पर्यंत. त्यानंतर त्याला डॉर्फ प्लॅनेट असं म्हणलं गेलं बिकॉज इट डज नॉट हॅव क्लिअर अँड सेपरेट ऑर्बिट. त्याचे ऑर्बिट क्लिअर नाहीये. सो प्लुटो वॉज डिस्कवर्ड 1930 बाय द क्लाइड टॉमबर्ग. त्याचा शोध लावला होता. जस्ट आपण आता बघितलं होतं की जे पृथ्वीपासून जे पहिले 4 ग्रह आहेत त्याच्यामध्ये मार्स, व्हीनस, अर्थ आणि जस्ट आता आपण बघितलं होतं की पृथ्वीपासून पहिले 4 ग्रह आहेत त्याच्यामध्ये सूर्यानंतर जो आहे त्यामध्ये मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स. आणि त्याच्यानंतर काय होता, ऍस्ट्रॉइडचा बेल्ट होता, त्याला आपण बोलतो लघुग्रह. तर हा जो बेल्ट आपल्याला दिसतो ऍस्ट्रॉइडचा मार्सच्या नंतरनं, तो अशा प्रकारे या ऍस्ट्रॉइडचे म्हणजे लघुग्रह त्या ठिकाणी असतात. तो हे लघुग्रह जवळजवळ रॉकी म्हणजे हे ऍस्ट्रॉइड्स जे आहेत तर रॉकी मटेरियल आहे, खडकापासून बनलेले आहेत. आणि ते ज्यावेळेस सोलर सिस्टीम तयार झाली त्यावेळेस पासून हे तयार झालेले जे शिल्लक राहिलेले असे ऍस्ट्रॉइड आहेत. सो 4.6 बिलियन इयर्स अगो हे तयार झाले होते. ऍस्ट्रॉइड्स आर लोकेटेड इन द ऑर्बिट ऑफ मार्स अँड ज्युपिटर. तर मार्स अँड ज्युपिटर यांच्यामध्ये हे ऍस्ट्रॉइडची जागा आहे. सो इट इज कॉल्ड ऍस्ट्रॉइड बेल्ट. सम ऑफ द ऍस्ट्रॉइड आर सो लार्ज दॅट दे आर कन्सिडरेबली मायनर प्लॅनेट्स. काही ऍस्ट्रॉइड एवढे मोठे आहेत की त्यांना आपण छोटे ग्रह पण म्हणू शकतो. द 4 लार्जेस्ट ऍस्ट्रॉइड जे आहेत मोठे त्याच्यामध्ये नाव आहे के सिरेस, वेस्टा, पलास आणि हायजिया. हे सर्वात मोठे असे ऍस्ट्रॉइड याच्यामध्ये आहेत त्या बेल्टमध्ये. तर आपल्याला हे आतापर्यंत टॉपिक कसे वाटले टाईप करू शकता, कारण जीके हा सैनिक स्कूल मधला जीकेचा एक महत्वाचा पार्ट आहे सोलर सिस्टीम. तो आज आपण बघितलेला आहे. आतापर्यंत आपल्याला व्हिडिओ कसा वाटलेला टाईप करू शकता. आणि टॉपिक जर कळत असेल त्याच्यावरती आपण पॉइंट आपले मांडू शकता. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ अजून मधून आपल्याला भविष्यामध्ये कसले काय पाहिजे ते पण टाईप करू शकतो. त्याच्यावर आपण वेगवेगळ्या सिरीज पुढे आणूया. बरोबर, आकाशामध्ये मीटर्स पण असतात, त्याला आपण उल्का असं म्हणतो. जर आपण आकाशामध्ये रात्री कधी बघितलं तर आपल्याला असं वाटतं की वरून काहीतरी खाली पडत आहे. आपण त्याला म्हणतो तारा तुटला, तारा पडला असं बोलतो. पण ऍक्च्युअली ते काही असे मोठे खडक आहेत की जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ग्रॅव्हिटेशन उघडले जातात आणि खाली येऊस तर त्याला खूप आग लागते आणि खाली येऊस ते जळून जातात पूर्णपणे. त्यांना आपण मीटर्स बोलतो, उल्का असं बोलतो. सो मीटर्स आर कॉल्ड शूटिंग स्टार्स आपण बोलतो. दे आर द स्मॉल पीस ऑफ रॉक डस्ट. ते डस्ट आणि रॉक बनलेले आहेत आणि खाली ते पूर्ण जळलेले असतात.
त्यामुळे त्याला मेट्रस असं म्हणलं जातं. त्यामुळे बघा मेट्रस उल्का खाली पडताना बरं म्हणतात की आपण एक इच्छा मागितली त्या मेट्रसला तर आपली ती इच्छा पूर्ण होते, असं एक म्हणतात सगळेजण आणि तसं ते मागत असतात. असं आपण पुण्याचा एक अनुभव घेतला असेल तर मी टाईप करू शकता. सूर्यमालेमध्ये कॉमेट्स म्हणजे धूमकेतू हा पण एक पार्ट आहे याच्यामध्ये. तर धूमकेतू जे आहे की जे असे काही स्पेशल धूमकेतू असतात जे आहेत जे सूर्याभोवती फिरत असतात. सूर्यमालेमध्ये कॉमेट्स पण असतात आणि हे कॉमेट्स सूर्याभोवती फिरत असतात. तो सूर्याभोवती हे धूमकेतू जास्त फिरतणार असतात, त्याच्यामध्ये खडक, वायू, गॅस, रॉक मटेरियल याच्यापासून बनलेले असतात. हे सूर्याभोवती फिरत असतात, सूर्याभोवती दिसत असतात. पण पृथ्वीवरून पण एक धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. त्याला आपण हॅलेचा धूमकेतू म्हणतो की तो दर 76 वर्षांनी दिसतो धूमकेतू. आणि तो जर बघितला तर त्याला आपल्याला तो अशा प्रकारे दिसतो, तो एकदम असा त्याच्या शेवटी एक आपलं शेपूट असल्यासारखं वाटतं याचं. तो गॅसेस मुळे हे तयार झालेलं असतं आणि बरोबर हे सूर्याभोवती फिरतात. त्यांचं जे शेपूट आहे सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतं नेहमी. So they heat up and leave a tail of dust while traveling through their orbit. Halley's comet is the most prominent comet that was discovered 1758 and appears once in every 76 year in the Earth. तो धूमकेतू हा एक डस्ट पासून बनलेला किंवा गॅस, डस्ट, रॉक पासून बनलेला एक मटेरियल आहे किंवा खडक आहे की जो सूर्याभोवती फिरत असतो आणि हॅलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी दिसतो आपल्याला. आपण याच्याबद्दल क्लॅरिटी आली असेल तर कॉमेट असं टाईप करू शकता चॅट बॉक्स. तर कॉन्स्टिलेशन म्हणजे नक्षत्र, आणि जर आपण ऐकलं असेल कधी नक्षत्र असतं किंवा कॉन्स्टिलेशन म्हणजे काय रास असतात, हे आपण भविष्य वगैरे याच्यामध्ये पाहिलं असेल. परंतु आकाशामध्ये जे तारे असतात त्या ताऱ्यांना जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं तिथं काहीतरी आकार दिसतोय, काहीतरी डायग्राम दिसते की जे आपल्याला ओळखीचे वाटते. मग जो काय अभ्यास केला गेला सायंटिस्ट लोकांकडून खूप वर्षानुवर्ष, त्यांना मग त्यांनी काय केले की त्यांना दिसणारे जे आकार आहेत ते जे काही आकार ओळखीचे वाटतात त्याच्यावरून त्यांनी कॉन्स्टिलेशन्स असे एक तयार केले. त्या आकारावरून इमेजनरी त्यांनी ठरवलं की हे असं दिसतंय तसं दिसतंय, त्याच्यावरून त्यांनी नाव दिलं त्यांना कॉन्स्टिलेशन म्हणजे नक्षत्र. तो त्याच्यासाठी वेगळे कॉन्स्टिलेशन्स आज आपण याच्यामध्ये बघूया. तर दिसते आपल्याला हा एक बिग डिप्पर म्हणजे सप्तर्षी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असे त्यामध्ये तारे आहेत. आणि हा एक बिग डिप्पर, डिप्पर म्हणजे आपण पाणी पिण्यासाठी जो पळी अशी युज केली जाते पाणी पिण्यात, त्याला डिप्पर असं म्हणतात. बिग डिप्पर या टाईप मधला हा बिग डिप्पर आहे. सप्तर्षी पण याला म्हणलं जातं. आणि त्याच्या वरच्या साईडला ट्विन स्टार असा दिसतो, ध्रुव तारा हा असतो इथं. तर त्याला आपण बोलतो नक्षत्र. हे अशा वेगवेगळ्या आकाराला त्याला नाव दिलेलं आहे नक्षत्रांना. त्याच्यामध्ये बिग डिप्पर म्हणजे सप्तर्षी ज्याच्यावरती पोलार म्हणजे ध्रुव तारा आहे, तर हे पण एक नक्षत्र आहे. तर पूर्ण जगामध्ये असे 12 नक्षत्र आहेत. त्याच्यामध्ये मग सर्वांना ते नक्षत्र माहित असावे. त्याच्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुल, विंचू, धनु, मकर, कुंभ असे नक्षत्र असतात. या ठिकाणी एक नक्षत्र आपल्याला दिसत आहे, याचं नाव आहे तो ह्याला आपण बिग बियर असं म्हणतो. बिग बियर. तो बिग बियर हे नक्षत्र बियर सारखं दिसतंय म्हणून याचं नाव दिलंय बिग बियर. ठीक आहे. किंवा त्याला उर्सा मेजर पण म्हणलं जातं, हेच आहे ते. ह्याला उर्सा मेजर असं पण म्हणलं जातं किंवा ह्याला बिग डिप्पर पण म्हणलं जातं. हे तिन्ही नावं एकच आहे, बिग डिप्पर, उर्सा मेजर, बिग बियर. हा सोलासारखा दिसत आहे. तर असं पण याला म्हणलं जातं बिग बियर. तो हे सगळं एकच नक्षत्र आहे. बघा हा एक आपल्याला दिसतोय ओरियन नक्षत्र. काय नाव आहे ओरियन. अशा प्रकारे 3 स्टार इकडे आहेत, इकडे 2 स्टार. ही डिझाईन जी दिसते आपल्याला ही ओरियन नक्षत्राची आहे. आणि ह्या ओरियन पासून जर एक रेष मारली तर सिरियस स्टारला ते मिळते. सिरियस हा ब्राईटेस्ट स्टारला मिळते. असं दिसतं हे ओरियन नक्षत्र या प्रकारामध्ये. नंतर डब्ल्यू आकारामध्ये किंवा एम आकारामध्ये असं म्हणूया, डब्ल्यू आकारामध्ये जे नक्षत्र दिसतं त्याचं नाव आहे कॅसोपिया कॉन्स्टलेशन. तर कॅसोपिया कॉन्स्टलेशन या आकारामध्ये दिसतं आपल्याला. दुसरं या आकारामध्ये जे दिसते आपल्याला याला बोलतो लिओ मेजर कॉन्स्टलेशन. लिओ मेजर कॉन्स्टलेशन या आकारामध्ये आपल्याला दिसत आहे असं. याला लिओ मेजर कॉन्स्टलेशन असं म्हणलं जातं. तो आजचा हा सोलर सिस्टीमचा जो चॅप्टर आज आपण बघितला हा आपल्याला कसा वाटला आपण शेअर करू शकता. तर ऑनलाईन पद्धतीने आज पूर्ण महाराष्ट्रामधून आपली मुलं ऑनलाईन ही तयारी करत असतात. युट्यूब माध्यमातून तर सगळं मटेरियल आम्ही ऑनलाईन युट्यूब वरून पण आपण स्टडी करू शकता. परंतु एक स्पेशल लाईव्ह क्लास पण आपलं वर्षभर चालत असतो. मुलं इंटरॅक्टिव्हली कनेक्ट असतात. ऑन द स्पॉट विचार किंवा चर्चा तिथे चालू शकते. आणि वर्षभर एक टाइम टेबल देऊन मुलं तयारी करत असतात. अशा प्रकारची ही लाईव्ह बॅच आपली चालू असते.
या लाईव्ह बॅच मध्ये आम्ही डायरेक्ट विद्यार्थी घेत नाही, पण एक 10 दिवसासाठी सुरुवातीला जॉईन पण केलं जातं. आणि हे जॉईन कसं करायसाठी एक वेबिनार किंवा ह्या स्पर्धा परीक्षा काय साठी एक वेबिनार आम्ही मराठीमधून घेत असतो. तर घडवा आयुष्य पाल्याचं स्पर्धा परीक्षांमधून हा एक वेबिनार आतापर्यंत 1.5 लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत हा पोहोचलेला वेबिनार आहे. याच्या माध्यमातून आपण 1-1.5 तासामध्ये सर्व क्लिअरिटी येऊन जाईल की स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात. आणि ज्याला खरी गरज आहे त्याला आम्ही पुढे पण घेत असतो बऱ्याच गोष्टीसाठी. त्याच्यामध्ये सर्व स्टडी मटेरियल आतापर्यंत जे सगळं शिकवलेले लेक्चर्स, पीडीएफ मटेरियल, क्वेश्चन पेपर हे पण तिथे पालकांना शेअरिंग केलं जातं. पण त्यांना 10 दिवसासाठी जॉईनिंग केलं जातं. हे सिस्टमॅटिक पद्धतीने विद्यार्थी पुढे येतो. परंतु ज्याला खरीच काय माहितीच नाहीये किंवा स्पर्धा परीक्षा नेमक्या काय आहेत, कशासाठी आहेत आणि याचा कशा प्रकारे काय वापर केला जाऊ शकतो, ह्याची जर क्लॅरिटी आपल्याला घ्यायची असेल तर घडवा आयुष्य पाल्याचा स्पर्धा परीक्षा हा वेबिनार आपण नक्की पहा. त्यासाठी आपल्याला जॉईन करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओ दिली असेल, आपण चेकआउट करू शकता आणि त्यानंतर जॉईन करून एक 2 तासाचा एक लाईव्ह वेबिनार तो असतो, त्याला जॉईन करा आणि मग आपला क्लॅरिटी 100% येईल. आपण फीडबॅक शेअर करू शकता मला. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे, नक्की हा व्हिडिओ शेअर करा ज्याला खरी गरज आहे त्याला. आणि आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत राहायचे असेल तर आपण सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. आणि पुढे आपल्याला अजून काय अपेक्षित आहे कुठल्या टॉपिकवर आपण काही गोष्टी टाईप करू शकता. आज आपण या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.